नमस्कार महेश दादा. नमस्कार. तर महेश दादा सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. माझं नाव महेश बाळासाहेब आवाडे हा. आहे आणि मी माझं म्हणजे डेअरी डिप्लोमा झालेला बर बर. म्हणजे डेअरी डिप्लोमा झाल्यामुळे तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय. आहे. नाही पहिले एक गोष्ट म्हणजे आवड होती हा. आणि आवड असताना बाबा हा. जो आपण व्यवसाय करतोय हा. त्याच्यातलं जर नॉलेज शून्य असेल तर ते करण्याला काही अर्थ अर्थ नाही. हा हा. म्हणून पहिल्यांदा डेअरी डिप्लोमा केला. बर. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या हाताखाली 1-2-3 वर्ष काढली. बर. मग त्याच्यानंतर मी हळूहळू डेव्हलप बर बर. आता तुम्ही म्हणताय डॉक्टरांच्या हाताखाली 2-3 वर्ष काढली. हा. का गरजेची वाटली तुम्हाला ती प्रॅक्टिस? गरजेचं आहे ना, कारण तुम्ही जो धंदा करताय हा. किंवा व्यवसाय करताय हा हा त्यातलं तुम्हाला जर नॉलेज नसेल हा. तर ते करण्याला काहीच अर्थ नाही. हा हा हा. असं पण बरोबर. म्हणजे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी समजणं गरजेचं होतं. गरजेचं. त्याच्यामुळे त्या डॉक्टरांकडे तुम्हाला जावंच वाटलं. हो. बर बर. मग कशी प्रॅक्टिस केली? 2 वर्ष कशी घालवली? तुमचा फार्म होता का तुम्ही आधीच सगळी प्रॅक्टिस करून घेतली? त्यावेळेस म्हणजे शिकत होतो त्यावेळेसच वडिलांनी एक 70 गाय केलेली. बर. मग त्याच्यानंतर काय झालं, थोडस चुलत्याने आम्ही एकत्र असल्यामुळे तर आता काय झालं की मी एकटाच. हा. त्याच्यामुळे ते फार्म मला बंद करावा लागला. बर. असं झालं. मग त्याच्यानंतर परत ते 2 वर्षांनी एक लहान अशा 17 कालवडी घेतल्या. बर. मग त्याच्यानंतर डेव्हलप करत करत आतापर्यंत आलो. 4 वर्ष झाली ह्या घटनेला. म्हणजे महेश दादा 17 कालवडी तुम्ही घेतल्या सुरुवातीला आणि त्या कालवडींच्या गाय बनवल्या. हो. बर बर. आता काही लोक म्हणतात कालवडी सांभाळायलाच परवडत नाही, तर तुम्ही तर कालवडीपासून सुरुवात केली. का होत खरं बोलायला गेलं तर म्हणजे तसं परवडत नाही. हा. हे त्यांचं पण खरं हा. आहे. कारण की तुम्ही कालवडीचा जर बिझनेस करताना तुम्ही भांडवल पण तेवढं पाहिजे. बरोबर. महत्वाचं म्हणजे पण शेतकऱ्याचं कसं असतं, थोडस परिस्थिती त्या प्रमाणात नसते. बरोबर. मग ते काय झालं, हळूहळू आता माझे आई वडील शिक्षक आहे त्यामुळे ते मला भांडवल मिळालं. बर बर. हा हा. त्यामुळे मला ते डेव्हलप करण्यात अडचण आली नाही. अशा आल्या नाहीत. हा हा. असं. म्हणजे की आता तुम्ही जे कालवडीपासून हा व्यवसाय उभा करायचं ठरवलं, हा. तर मग कशी सुरुवात झाली? कुठल्या म्हणजे ब्रीडच्याच कालवडी होत्या का तुम्ही आपल्या बाजारातून आता इकडून? बाजारातून ज्या टॉप आहेत हा. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या हा. तशा कालवडी मी निवडल्या त्यावेळेस. बर असं. बर. निवडताना काय लक्षात घेतलं? आता एक तर कलर तर पाहावंच लागतो, कारण त्याशिवाय पुढे विकायचं जर म्हणलं तर मार्केटला काय व्हॅल्यू नाही त्याची. बरोबर. बरोबर आहे. कातडी पाहिजे, हा. डोळे, त्यांचा जो बॉडीचा आकार आहे हा तो हा पाहणं गरजेचं आहे. हा हा हा.